श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुलणार की काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल का खर्चाचे प्रमाण वाढणार आहे? कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता टिकून राहील का काही मतभेद समोर येऊ शकतात? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांचा गोडवा वाढेल का संयम ठेवण्याची गरज भासेल? विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी ठरेल का अधिक मेहनत घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रगती आणि काही महत्त्वाच्या निर्णयांचा ठरू शकतो. मनात नवीन योजना तयार होतील आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे आता पूर्णत्वाकडे जाताना दिसतील. ग्रहस्थिती तुमच्या संयमाची परीक्षा घेईल, पण तुमचा शांत स्वभाव आणि योग्य विचारसरणी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवेल. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्यातूनच भविष्यात मोठा फायदा मिळण्याचे संकेत आहेत. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्यावर विश्वास दाखवतील. काही लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय ठेवणे महत्त्वाचे राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार आणि नवीन ग्राहक मिळण्याचे योग आहेत. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगल्यास मोठा फायदा होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी गैरसमज टाळावेत. एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात अपेक्षित प्रगती दिसू लागेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे राहील. घरातील एखाद्या आवश्यक गोष्टीसाठी खर्च वाढू शकतो. बचतीवर विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. कोणालाही विचारनं आता पैसे उधार देणे टाळा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी होईल आणि मनात समाधान निर्माण होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंददायी वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. भावंडांशी असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. मात्र काही वेळा हट्टी स्वभावामुळे छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात. शांततेने संवाद साधल्यास परिस्थिती लगेच सुधारेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक राहू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि नात्यातील गोडवा टिकून राहील. काही लोकांना प्रेम व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक राहील. छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास नात्यात शांतता टिकून राहील. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा किंवा आनंददायी वेळ घालवण्याचा योग आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीमधून सकारात्मक संकेत मिळू शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. नवीन विषय समजून घेण्यात सुरुवातीला अडचणी येऊ शकतात, पण सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासासोबत आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे राहील. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होईल. पूजा, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि सकारात्मक विचार उपयुक्त ठरू शकतील. घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. काही लोकांना एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीकडून प्रेरणा मिळू शकते. मनातील चिंता कमी होऊन आत्मविश्वास वाढताना दिसेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. अचानक प्रवास करावा लागू शकतो, पण तो लाभदायक ठरेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. प्रवासादरम्यान वेळेचे नियोजन योग्य ठेवणे आवश्यक राहील. धार्मिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. उपाय. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गायीला हिरवा चारा खाऊ घालणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा.
घरात सकाळ संध्याकाळ कापूर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि मानसिक शांतता मिळेल. एकूण हा आठवडा वृषभ राशीसाठी स्थैर्य, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील, आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक अडचणींवर सहज मात करू शकाल. हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळेल. कामाच्या क्षेत्रात तुमची मेहनत आणि शांत स्वभाव लोकांचे लक्ष वेधून घेईल. आर्थिक बाबतीत हळूहळू स्थैर्य निर्माण होईल, मात्र खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील आणि काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा नात्यांना अधिक मजबूत करेल. विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळेल आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे मनाला शांतता लाभेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा नवीन संधी तुमचा उत्साह वाढवू शकते. धन्यवाद.